नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेतील विविध 9 प्रभाग समितींच्या सभापती पदाच्या निवडणुका मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकांचे वेळापत्रक कळवण्यासंदर्भात मागील आठवड्यात गुरुवारी ठाणे महापालिका सचिवांनी कोकण आयुक्तांना ईमेलच्या माध्यमातून एक पत्र पाठवले होते. त्यानुसार सोमवारी 27 जुलैला कोकण आयुक्तांकडून या निवडणुकांचं वेळापत्रक ठाणे महापालिकेला पाठवण्यात आलंय. त्यानुसार या निवडणुका पुढील आठवड्यात मंगळवारी होणार आहेत. ठाणे महापालिकेच्या विविध 9 प्रभाग समितींच्या सभापतीच्या निवडणुका रखडल्या होत्या. या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. या 9 प्रभाग समितीच्या सभापती निवडणुकीबाबत ठाणे महापालिकेला वेळापत्रक कळवावे यासाठी ठाणे महापालिका सचिव मनीष जोशी यांनी मागील आठवड्यात गुरुवारी 23 जुलैला कोकण आयुक्तांना ईमेलच्या माध्यमातून एक पत्र पाठवले होते. या पत्रानुसार कोकण आयुक्त कार्यालयाकडून सोमवारी 27 जुलैला ठाणे महापालिकेला प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुकीचे वेळापत्रक पाठवण्यात आले. या वेळापत्रकानुसार मंगळवारी 4 ऑगस्टला 9 प्रभाग समिती सभापतींची निवडणूक होणार आहे. यासाठी 31 जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. तर 4 ऑगस्टला निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठामपाची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी पार पडली. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्चमधील सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र या निवडी अद्यापही झालेल्या नाहीत. मात्र 4 ऑगस्टला प्रभाग समित्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय. कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या. तुमचे NCMC स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. NCMC स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँक जवळ खोपट ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि शिवसैनिकांनी दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलंय. यावेळी ठाण्यातील शक्तीस्थळ तसेच टेंबी नाका येथील आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला व विचारांना अभिवादन करण्यात आलंय. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन विचारे म्हणाले की आनंद दिघे यांना जाऊन 25 वर्ष झाली असली तरी ते आजही प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात जिवंत आहे. ठाणे जिल्ह्यात सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्याचं काम त्यांनी केलंय. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरु असून त्यांचे विचार आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील, असं त्यांनी सांगितलंय. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर टीका केली. शिवसेना ही कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी असून
पक्ष कधीही संपणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी, तरुणांच्या नोकऱ्या, आरक्षण आणि अलीकडील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवरही त्यांनी टीका केली. ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी सांगितले की ठाणे पालघरमधील असंख्य शिवसैनिक आनंद दिघे यांच्या संस्कारातून घडले. गेल्या 4 वर्षापासून न्याय, नीतिमत्ता आणि हक्कासाठीची लढाई सुरू असून जनतेचा पाठिंबा कायम आहे. शिवसेनेचं चिन्हही पुन्हा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्ष सोडून गेलेले अनेक नेतेही भविष्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परत येतील असा दावाही त्यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जाऊन 25 वर्ष झाली, परंतु आजही दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, मनामनात आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की आज तुम्ही बघितलं असेल कित्येक या पूर्ण ठाणे जिल्हा असेल, या दिघे साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल त्यांचं आठवण कुठलाही समारंभ असेल, कुठल्या हे असेल, तर मला वाटतं प्रत्येक वेळा त्यांची आठवण येते. आणि अशा गुरूंना आज वंदन करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही आमचे गुरु आहेत. आणि या दोघांच्यामुळे आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोचलेला आहेत. आणि दगडाला शेंदूर लावणारे असे दोन्ही हे नेते होते. आणि आज तुम्हाला माहिती असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेसुद्धा एक देशाचं दैवत होतं. खऱ्या अर्थाने आज तुम्ही बघितलं असेल की त्यांचीसुद्धा आठवण लोकांना येत असते, शिवसैनिकांना येत असते. आणि त्यांनासुद्धा वंदन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जसे दिल्लीसमोर झुकलेले नाही, तसे खरे शिवसैनिक देखील दिल्लीसमोर झुकलेले. अनेकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले, वेगळी कारवाई केली. त्या ठिकाणी शिवसैनिक त्या ठिकाणी ठाम राहिले, काही पक्ष बदलले. मला वाटतं दिघे साहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवून द्या. आयुष्यामध्ये तुम्हाला हे करायचं असेल, गद्दारांना क्षमा नाही. आणि ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी गद्दारी केली ते दिल्लीच्या तख्ताखाली पायाशी लोळत बसले. परंतु आज एक सामान्य शिवसैनिक आज ताडमानेने, आज तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी वादळं आली, पण त्या वादळात उभं कसं राहायचं हे आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या ह्याच्याखाली तुम्ही बघितलं असेल बाळासाहेब असतील, आज तुम्ही बघितलं असेल देशाचं सुद्धा दैवत होतं. आणि ही महान दैवत आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. अनेक शिवसैनिकांचा पक्षप्रवेश हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये होताना पाहायला मिळतोय. आमदार सुद्धा आता जायच्या वाटेवर आहेत, असे देखील तिकडनं वक्तव्य होत आहे. अहो एक लक्षात ठेवा, खरेदी विक्री संघ गेले 4 वर्षामध्ये या मध्ये आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राची वाट या मंडळीने लावलेली आहे. आणि ज्यांना हे आहे खरेदी विक्रीमध्ये भाग घ्यायचा असेल, त्यांना विकायचा असेल, तर ते अशी लोक जात असतात. त्यामुळे त्याची पर्वा न करता शिवसेना एक फॅक्टरी आहे कार्यकर्ते बनवण्याची. आणि हे कार्यकर्ते खांद्यावर घेऊन तुम्ही बघितलं असेल की आज शिवसेना ही मोठी झालेली आहे. आणि शिवसेना कधी संपणार नाही जोपर्यंत शिवसैनिक जोपर्यंत आहे. आणि तो शिवसैनिक या नक्कीच शिवसेनेला संजीवनी देईल. सर, जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहेत. 19 पासून निर्णयात्मक आंदोलन त्यांचं असणार असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की आज मला 10 दिवसापूर्वीच या देशामध्ये एक मोठं आंदोलन झालं. आणि तुम्ही बघितलं असेल या सरकारमध्ये, केंद्रामध्ये कुठलाही राजीनामा घेण्याची पद्धत नाही. मग तो महाराष्ट्र असेल किंवा त्यांचा केंद्रात असेल. परंतु आज या तरुणांच्या पुढे त्यांना आज नमवावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा लागला. आणि या महाराष्ट्राचा इतिहास हेच सांगतोय की गद्दारांना क्षमा नाही. आणि आज तुम्ही बघितलं असेल जनता रस्त्यावरती उतरलेली आहे, तरुण मंडळी रस्त्यावरती उतरले आहेत. आज शेतकरी असतील, आज त्यांना पॅकेज दिलं, परंतु आज बंबोबंब चालू आहे संबंध महाराष्ट्रामध्ये. आज तुम्ही बघितलं असेल कित्येक ठिकाणी आज या तरुणांना या नोकऱ्या, इकडच्या नोकऱ्या गुजरातमध्ये गेलेल्या आहेत. आणि असं असताना हे राज्यकर्ते लायक नाहीत. यांना मला वाटतं सर्वांना एकत्र येऊन सर्व जण जर त्या ठिकाणी ज्याला त्रास आहे
या महाराष्ट्राची वाट लावली, देशाची वाट लावली. या संबंध मला वाटतं तरुण वर्ग असेल, सर्व शेतकरी असतील, कामगार असतील किंवा इतर सर्वांनी आज तुम्ही बघितले प्रत्येक जातीमध्ये या ठिकाणी वाद करून ठेवलेला आहे. प्रत्येकाला आरक्षणाचं गाजर दाखवलं जातं आहे, परंतु आरक्षण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे देत नाही. आता सर्वांनी एकत्र यायची गरज आहे आणि जर एकत्र आलं या देशाचे नक्कीच परिवर्तन या ठिकाणी होणार आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक 1ने अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत कल्याण फाटा परिसरातून सुमारे 3 कोटी 4 लाख रुपयांचे 1 किलो 520 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त केलेत. या प्रकरणी मुंब्रा येथील सलमान मुन्ना शेख वय वर्ष 30 याला अटक करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर कारवाई सुरू असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार 26 जुलै रोजी रात्री कल्याण फाटा येथील क्वीन्स केअर हॉस्पिटल समोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. एमडी विक्रीसाठी ऑटो रिक्षातून आलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून व्यापारी प्रमाणातील मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आले. या कारवाईत आरोपींकडील अंमली पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 3 कोटी 5 लाख 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं आरोपीला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने हा अंमली पदार्थ नेमका कोणाकडून आणला आणि त्यामागील रॅकेट कोणते याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट करीत आहेत. क्राइम ब्रांच यूनिट 1 के पुलिस निरीक्षक अमोल वालझाडे इनको मालूमात मिली थी कि शीलडागर पुलिस स्टेशन के एरिया में एक किस्म एमडी मेथाडोन या अंमली पदार्थ बेचने के लिए आ रहा है. उसके अनुसार एसीपी शेखर पागड़े के पर्यवेक्षण में पीआई अनिल शिंदे, पीआई अमोल वालझाडे और उनकी टीम ने सापड़ा कार्रवाई आयोजित की. इसमें सलमान मुन्ना शेख ये रहने वाला मुंबई ले लिया. उसके पास से 1 किलो 520 ग्राम एमडी मेथाडोन या अमली पदार्थ जब्त किया गया, हिरासत में ले लिया. उसका पुलिस कस्टडी रिमांड अभी 31 तारीख तक है. ये सलमान मुन्ना शेख के एक आईपीसी 307 अटेम्प्ट टू मर्डर का ऑफेंस रजिस्टर है. ये इन्वेस्टिगेशन में ये सलमान शेख ने एमडी मेथाडोन या अमली पदार्थ जो व्यक्ति से खरीदा था, जो व्यक्ति से लाया था, वो व्यक्ति भी हमारी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है. इसके बारे में हम अधिक तपास कर रहे हैं. आरोपी का बैकग्राउंड क्या है? आरोपी रहने वाला मुंब्रा का है. इसके आगे से इसके पहले अटेम्प्ट टू मर्डर का ऑफेंस भी रजिस्टर है. उसके बाद ये ड्रग पेडलिंग में, ड्रग के खरीदी बिक्री में उसका सहभाग ऐसे निष्पन्न हुआ. ये किसको बेचने वाला था? क्या ये पार्टी वगैरह में इस्तेमाल करने वाले थे? ये सलमान शेख ने एमडी जिससे लिया था वो इस सब इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ और किसको बेचने वाला था वो भी इस समय जो निष्पन्न हुए उनके बारे में हम अधिक इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.